आपल्या सगळ्यांच्या समोर ही माहिती द्यायची होती की पक्षाची युवकांची जी पिढी असते, युवकांची आमची जी सेना आहे, तर तिचे पदाधिकारी किंवा एक कोर टीम म्हणून आपण अनाउन्समेंट करणार होतो. आणि ती अनाउन्समेंट याच्यापेक्षा आणखीन एक त्याचा वेगळा पार्ट असा होता की हे सर्व अगोदर आदित्य ठाकरे यांच्याबरोबर काम करत होते आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागात काम करणारे हे सर्व त्यांच्याकडनं सोडून शिंदेसाहेबांना त्यांनी शिंदेसाहेबांबरोबर काम करायचं आहे हे त्यांनी अगोदर कळवलं आणि त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या ज्या ठिकाणी ते पहिल्यांदा काम करत होते, ज्या विभागाला त्यांच्याकडचे इतर पदाधिकारी काम करत आहेत, तर ते विभाग त्यांना देण्याचं एक प्राधान्य आम्ही देणार आहोत. आणि ती टीम जी आहे त्याची आज युवा सेना कार्यकारिणी सदस्य ही आम्ही ही केली आहेत. आज अनाउन्समेंट त्याला करण्यासारखी आहे. उत्तर महाराष्ट्रातनं अविष्कार भुसे आहेत, मराठवाडा अभिमन्यू खोतकर आहेत, अविनाश खापे आहेत, कोकणमधनं रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी विकास गोगावले, रुपेश पाटील आणि राम राणे आहेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी किरण साली आणि सचिन बंगार काम करणार आहेत. कल्याण भिवंडीसाठी दीपेश म्हात्रे आणि प्रभुदास नाईक काम करणार आहेत. ठाणे, नवी मुंबई व पालघरची जबाबदारी नितीन लांडगे, विराज मामुणकर, मानित चौगुले, राहुल लोंढे आहेत. मुंबईसाठी समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे आणि विदर्भसाठी ऋषी जाधव आणि विठ्ठल सरप पाटील हे यामध्ये युवा सेनेची आताची ही कार्यकारिणी त्यांच्यावर त्या विभागाची जबाबदारी आमच्या पक्षाचे प्रमुख नेते, मुख्य नेते शिंदेसाहेब यांनी त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. आणि मला खात्री आहे ही सर्व मंडळी या क्षेत्रामध्ये युवा सेनेसाठी अगोदर काम करत आलेली आहेत. तर त्यांचा अनुभव, त्यांचे असलेले कार्यकर्ते हे सर्व मोठ्या प्रमाणात या सर्व विभागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मुंबई असेल, नवी मुंबई, पालघर, ठाणे असेल, या सर्व ठिकाणी असलेली सर्व मंडळी आपापली टीम, आपापले पदाधिकारी घेऊन आमच्या पक्षाचे विचार, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे विचार आणि शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणखीनही ते जोरात इकडे काम करतील अशी आमची अपेक्षा आहे. त्याचबरोबर कालची एक मुंबई महानगरपालिका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे दिवाळी यायला अवधी असताना दसऱ्याच्या अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांचं तोंडपार गोड केलेलं आहे. आजपर्यंतचा इतिहास मी बघितला मुंबई महानगरपालिकेमध्ये की पहिल्यांदा आंदोलन करा आणि नंतर 500 रुपये वाढवा. म्हणजे आंदोलन केल्याशिवाय आपल्याला कधीही बोनस मिळाला असं ऐकिवात नव्हतं. म्हणजे बेस्टची जे काम करणारे आपले कर्मचारी आहेत तर त्यांनी पण काम करताना असंख्य वेळी आंदोलनं केली. आंदोलनाला जे त्यांचे पुढारी लीडर काम करतात त्यांच्यावर पण पुऱ्या कारवाई होते. आणि आंदोलनानंतर साध्य काय होतं तर 500 ते 1000 रुपये. म्हणजे ही ऐतिहासिक गोष्ट अशी असेल की जे मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अहोरात्र काम करतात, लोकांना सर्व सोयी सुविधा देतात. करोनाच्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्यांनी काम केलं ते सर्व कर्मचारी असतील तर त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्यांना खऱ्या अर्थानं जर कोणी न्याय दिला असेल तर तो न्याय फक्त शिंदेसाहेबांनी दिला असं म्हणावं लागेल. कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता मागच्या 24 वर्ष राहिली त्यांना आंदोलनं करायला भाग पडली. म्हणजे पहिलं तुम्हाला काय हवं असेल तर आंदोलन करा, आमच्याकडे या आणि आंदोलन झाल्यानंतर मिळवा. आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे की एसटी कर्मचाऱ्यांची वाताहत काय लागली होती. 5 महिने लगातार आझाद मैदानला म्हणजे महिला असतील, पुरुष असतील, दिवस रात्र ते इकडे राहिले आणि शेवटी त्यांच्या हाताला काय यश आलं, त्यांना काय मिळालं, किती लोक सस्पेंड झाले, किती लोकांवर पोलिसांच्या कारवाई झाल्या, किती लोकांना जेलमध्ये राहावं लागलं आणि ज्या मागण्या घेऊन आले होते त्याच्यातलं त्यांना काय मिळालं याची कल्पना आपल्या सर्वांना असेल. मग त्याच परिस्थितीमध्ये जवळजवळ 1,60,000 कर्मचाऱ्यांच्या वर असणारे हे कर्मचारी यांना कुठच्याही आंदोलनाची गरज लागली नाही. 500 रुपये किंवा 1000 रुपये वाढवून देतो असंही झालं नाही. तर दिवाळी
बोनस हा जो इश्यू मुंबईसाठी एक जिव्हाळ्याचा, मुंबईमध्ये जे काम करणारे असंख्य कर्मचारी आहेत, इतर आस्थापनामध्ये काम करत असतील, प्रायव्हेटमध्ये असतील, बोनस ही एक मोठी गोष्ट आपल्या इकडे मुंबईच्या कर्मचाऱ्यांना एक, मी सवय म्हणणार नाही, पण एक प्रथा त्यांची चालू झाली आहे. आणि या प्रथेला कुठेही न लढता झगडता तुम्हाला जर मिळत असेल, आणि ते पण मोठ्या प्रमाणात, आजपर्यंत इतिहासामध्ये 2,500 रुपये हे सानुग्रह अनुदान, म्हणजे 20,000 तर त्यांना मिळतं आहे, 20,000च्या वर आणखीन 2,500, याचा अर्थ 22,500 रुपये मिळण्याचं पहिल्यांदा हा इतिहास घडवण्यात आला. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये विभागणी केली गेली नाही आहे. जे कर्मचारी, सफाई कर्मचारी आहेत चतुर्थ श्रेणी, त्यांना पण तेच आहे. ज्या शिक्षकांना आजपर्यंत अनुदानित शाळाच्या शिक्षकांना 50% मिळत होता, जर 10,000 डिक्लेअर झाला तर त्यांना फक्त 20,000 डिक्लेअर झाला तर 10,000 मिळत होता, यावेळी त्यांना 22,500 मिळणार आहे. आणि त्याहीपेक्षा आरोग्यसेविका ज्या आहेत त्यांचे पगारही फार कमी आहेत, आणि त्यांना त्याची अपेक्षाही नव्हती, पण त्यांना पण एक पगार त्यांचा जो असेल तो द्या. BSTचे कर्मचारी आहेत, त्यांच्या युनियनचे काही सदस्य आले होते, त्यांनाही बरोबर घेऊन त्यांनाही सांगण्यात आलं तुम्हालाही आंदोलन करण्याची गरज नाही, जो मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळेल तेच आपण BSTच्या कर्मचाऱ्यांना पण देऊ, अशा पद्धतीच्या एक वेगळ्या पद्धतीने. आणि त्याहीपेक्षा एक समन्वय समिती त्यांची आहे, ज्याच्यामध्ये असंख्य युनियन आहेत, 12-13 युनियन्स तिकडे आहेत. त्याच्यामधले काही महत्त्वाची जी युनियन्स आहेत त्यांना नेहमीच डावलण्यात आले. म्हणजे कालचा तर एक प्रकार त्यांनी मला सांगितला, राव यांच्या युनियनमध्ये 2 नंबरचे मेंबर्स एवढे असतील, मेंबरची संख्या जास्त आहे, शरदराव यांची जी युनियन आहे, आणि त्यांना कधीही मिटिंगला बोलवण्यात आलं नाही. त्यांनी मला सकाळी फोन केला होता की अशा पद्धतीने समन्वय समितीची जी बैठक चहल साहेबांकडे झाली त्यामध्ये आम्हाला बोलवण्यात आलं नाही. आणि काही अगोदरच्या राज्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं होतं की राव यांना तुम्ही बोलवू नका. म्हटलं राव तुम्ही या, तुमचे जे पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन बरोबर या. मग राज ठाकरे यांची जी संघटना आहे ते असतील, राव यांची असेल, हे सर्व समन्वयक समितीचे जे लोक होते त्यांना एकत्र घेऊन सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या बैठकीचं नेतृत्व केलं, आणि त्याचबरोबर चहल साहेब त्यांचे सर्व इतरही अधिकारी उपस्थित होते, आणि त्यांच्यासमोर हा निर्णय त्यांनी सगळ्यांना अनाऊन्समेंट केली. म्हणजे या पद्धतीने मुंबई महानगरपालिका, त्यांचे कर्मचारी, त्यांना आनंदित वातावरण, कुठचंही डिस्कशनला कुठेही स्कोप न ठेवता ज्या मागण्या केल्या त्याहीपेक्षा जास्त मिळवून देण्याचा ऐतिहासिक असा निर्णय शिंदे साहेबांनी केलेला आहे. त्याबद्दल मी खरोखरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मी आपल्या माध्यमातनं आणि मुंबईच्या तमाम कर्मचाऱ्यांतर्फे मी त्यांचे आभार मानेन. दुसरी एक आमच्याकडे वारंवार आपल्या प्रतिक्रिया येतात की दसरा मेळाव्याला आपण कशी व्यवस्था चालली आहे, काय करणार आहात, कशा पद्धतीने करणार आहात. दसरा मेळाव्यासाठी आमची पुरी टीम, शिंदे साहेबांकडेचे सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार, नेते, उपनेते सर्व कामाला लागलेले आहेत, आणि दसरा मेळाव्याची तयारी जय्यत चालू आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी, आणि ते विचार ऐकण्यासाठी पहिल्यांदाच मला असं वाटतं जो आकडा पोलीस डिपार्टमेंटचा किंवा आपल्याकडनंही जो येईल त्याहीपेक्षा कदाचित डबल गर्दी असेल असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. आणि एवढी व्यवस्था BKCच्या ग्राउंडवर करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये गाड्यांची व्यवस्था आहे, बाकीचे येणारे, कारण काही जे जिल्हे आहेत, जळगाव, धुळे, नंदुरबार, हे फार लांबून येणारी लोक आहेत, तर त्यांची व्यवस्था कशी होईल, काय होईल, याची सर्व कटाक्षाने काळजी घेण्यात आलेली आहे. आणि हा मेळावा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात होईल, याबाबत कोणाच्याही मनात शंका असण्याची गरज नाही. तर आपल्याला याच्यावर काय विचारायचं आहे? तर एक विचारायचं असेल की कार्यकारिणी आज युवाशक्ती आपली घोषणा केली आहे, युवासेवांना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे का, आणि करणार असाल तर कधी त्याची घोषणा होणार? पहिल्यांदा ही जी कार्यकारिणी आपल्यासमोर अनाऊन्समेंट केली आहे, याच्यानंतर प्रमुख पदाधिकारी म्हणून त्याच्यामध्ये केली जाणार आहेत. कारण कुठच्याही कार्यकारिणीला
एक शेप देण्यासाठी त्याला तुम्ही म्हणता जनरल सेक्रेटरी, उपाध्यक्ष ही पदं भरायची आहेत आणि ती भरली जाणार आहेत. पण ज्या विभागामध्ये या सर्व लोकांनी आतापर्यंत युवा सेनेमध्ये काम केलं त्या लोकांनी आपल्याकडनं सांगितलं होतं की मधल्या काळामध्ये आम्ही आमचा राजीनामा त्यांच्याकडे दिलेला आहे आणि आम्हाला शिंदेसाहेबांबरोबर काम करायचं आहे. तर त्यासाठी आणखीन वेळ न दौडता लवकरात लवकर व्हावी म्हणून ही कार्यकारिणी त्या त्या जिल्ह्याचे प्रमुखांना म्हणून नेमण्यात आलेले आहे. कोर कमिटी अजून करायची. दसरा मेळाव्याची आमचे जे पक्षाचे सर्व नेते, उपनेते, मंत्री महोदय हे सर्व त्या उपस्थित असतील आणि भाषणं ही त्यांचे विचार शिवसेना प्रमुखांना ज्यांनी पहिल्यांदा ऐकलेलं आहे, ज्यांनी शिवसेना प्रमुखांबरोबर काम केलेलं आहे ते सर्वच आपले विचार मांडू शकतात. त्यासाठी भाषण हे न करता मी असं म्हणेन की त्यांचे अगोदरचे अनुभव ते लोकांसमोर मांडू शकतात की आपण काय काम केलं आहे, शिवसेना प्रमुख मला कसे वागवत होते, मी काय काम केलेलं आहे. त्यांची कुठची ही राहणार नाही. आमचे जे असतील ते सर्वच त्याच्यात बोलतील. हे मी आत्ताच आपल्याकडनं ऐकतोय ना. चर्चेमध्ये आहेत, मीडियामध्ये, माध्यमामध्ये चर्चेला असतील, पण त्याबाबतचा अजूनही कुठचा असा निर्णय असा झालेला नाही आहे. पक्षप्रवेश पुष्कळ लोकांना घ्यायचा आहे, पण त्याबाबत साशंकता अशी आहे की एवढं मोठी जर गर्दी असेल, मोठ्या प्रमाणात असेल, तर पोलिसांना त्यांची यंत्रणा राबवताना किती लोक तुम्ही स्टेजवर आणणार आणि किती लोकांना तुम्ही पक्षप्रवेश देणार त्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही आहे. सर, तुम्ही आता ज्या पद्धतीने युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर केलेली आहे, पण तुम्ही स्वतः बोलताना मुख्य नेता म्हणून एकदा एकनाथ शिंदेचा उल्लेख केला आणि एकदा पक्षप्रमुख म्हणून केलेला आहे. तर एकनाथ शिंदेचं म्हणजे पक्षाचं काय आहे, काय म्हणून संबोधलं जातं? मुख्य नेता म्हणून आम्ही संबोधतो. पण मग अब्दुल सत्तार यांनी तर एका वाहिनीला जेव्हा मुलाखत दिली तेव्हा त्यांनी असं म्हटलं की ते पक्षप्रमुख म्हणून त्यांची आम्ही निवड केलेली आहे. मग पक्षप्रमुख किंवा पक्षाचे मुख्य नेते याच्यामध्ये काय फरक असू शकतो? शिवसेनेच्या घटनेमध्ये शिवसेनेचा प्रमुख हा पक्षप्रमुख असं म्हटलेलं आहे. पक्षाचे मुख्य त्यांना म्हणजे पक्षप्रमुख न म्हणता मुख्य नेता असं म्हणतात. मुख्य नेते. सर, आणखी एक खरं तर एक ट्विट आलेलं आहे. निलेश राणे यांचं ते ट्विट आहे. त्यांनी मासाहेबांच्या मृत्यूबद्दल काही साशंकता उपस्थित केलेली आहे. एक शिवसेना म्हणून तुम्ही याकडे कसं पाहता? मला वाटतं जर त्यांनी अशा सेन्सिटिव्ह विषयावर काय बोलले असतील तर कदाचित त्यांच्याकडे जास्त माहिती असेल, ते आपल्याला आणखीन त्याच्यावर चांगलं सांगू शकतील. कारण शिवसेना आणि भाजप सध्या युतीत आहे. शिंदेची शिवसेना आणि भाजप ही युतीत आहे. अशा वेळेस कशा पद्धतीनं याकडे? नक्कीच त्याच्यावर जर त्यांनी तसं कुठचं वक्तव्य केलेलं असेल आणि त्यांच्याकडे आणखीन काही एक्स्ट्रा माहिती असेल तर ते माझ्यापेक्षा तेच सांगू शकतील. भाऊसाहेब शिंदेसाहेब दसरा मेळावा शिवाजी पार्कला घेणार होते आणि यांनी शिवसेनेने आपला दसरा मेळावा तिथे घ्यायचं ठरवलं. पुढे काय झालं याच्याविषयी? मुंबई महानगरपालिकेने आम्हाला दोघांनी आम्ही आमच्याकडनं सांगितलं होतं की आम्हाला दसरा मेळावा तिकडे घ्यायचा आहे. हायकोर्टाचा आलेल्या निर्णयाचा आदर करून हायकोर्टाने त्यांना त्याचा निर्णय दिला की ते तिकडे दसरा मेळावा घेऊ शकतात. त्याचा आदर करून आम्ही बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला BKCला जे ग्राउंड आहे ते आम्ही आमच्या MMRDA ग्राउंड हे आम्ही आमच्यासाठी घेतलं. आणि दुसरी गोष्ट एकही होते की येणाऱ्यांची संख्या सगळे जरी म्हणत असतील तरी आजही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा दसरा मेळावा घेत होते तेव्हा सर्व लोक खाली बसत होती आणि खाली बसल्यानंतर संख्या जास्त राहते. आज तिकडे खुर्च्या लागल्या तर आपण चौकशी करू शकता की जर शिवाजी पार्कला आपण किती खुर्च्या लागल्या आणि किती होऊ शकतात, त्या खुर्च्या किती असू शकतील, अगदी संपूर्ण जरी भरलं तरी. आणि आज जी आम्ही व्यवस्था करतोय ती व्यवस्था कितीतरी 3 पटीने तिकडे मोठी आहे. कारण तेवढी झालं असतं तरी ते तुम्हाला ग्राउंड पुरलं नसतं. विलिनीकरणावर मी आता बोलू शकणार नाही, विलिनीकरण करतील न करतील, पण त्याबाबतच्या त्यांना जे न्याय द्यायचा आहे, ज्यांना काढलेले त्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर चढवणं, त्यांचे बाकीचे प्रश्न सोडवणं आणि विलिनीकरण जर असेल त्याच्यात सगळेच प्रश्न सुटल्यासारखं होईल. एकदा विलिनीकरण झालं तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जे नियम लागू होतात तेच त्यांना होणार, प्रश्न राहणार नाही. तुमच्या गटाचा टीजर लॉन्च झालाय. आज ठाकरे गटाकडून टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. तर
रिलीज करण्यात आला, कसं बघताय? प्रत्येकाची एक विचार करण्याची एक वेगवेगळी लेवल आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं आहे. आम्ही सांगतो की वारसदार आहेत, पण मी विचारांचे वारसदार आहेत. ते त्यांचे वारसदार आहेत. तर त्यांचे जे टीजर येतं, आणखीन येतील काही नाही काय तुमच्याकडे, आणखीन ह्या ॲडव्हर्टाईज प्रॉडक्ट आहेत असं मी म्हणेन. लोकांपर्यंत काही पोचवणं काय मिळणार आहे. पण लोक आता तेवढी सुज्ञ आहेत, कारण बहुतांशी लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार आणि खासदार हे शिंदेसाहेबांपर्यंत असल्यामुळे ते जे आमदार खासदार आपल्या जिल्ह्यात तालुक्यात त्यांच्याकडे जाऊन चर्चा करतात, बोलतात, त्याच्यावरूनच लोकांकडे हा निर्णय जातोय. पाऊस कसं आहे, महानगरपालिकेमध्ये सेनेची 25 वर्ष सत्ता होती. आज त्या ठिकाणी 38,690 पदं इतके ते अद्यापर्यंत भरली जात नाही. तर मला एक म्हणायचं आहे की शिंदेसाहेब याचं काय पाऊल उचलणार? कालच्या मीटिंगमध्ये इतरही डिपार्टमेंटची लोक त्याच्यामध्ये होती. आयुक्त श्री चेहरा पुष्कळ विषय त्याच्यामध्ये त्या बोनसमध्येच घेतला, त्यांचा परमनंट करण्याविषयी घेतला, त्याच्यानंतर आरोग्य सेविका आहेत त्यांच्याविषयी त्यांनी विषय घेतले, असंख्य विषय त्यांनी त्याच्यामध्ये घेतले. रिक्त पदांच्या बाबत म्हणालाल तर काही ठिकाणी आपण टेक्निकल गोष्टीने जर अपग्रेडेशन झालं असेल तर त्या डिपार्टमेंटला माणसं कमी लागली असतील. पण त्याविषयीचं जे आहे ते यानंतर आता हे मीटिंग चालू झालं. कारण ही कृती समिती जी अगोदर होती ती सर्व युनियनना एकत्रित घेऊन त्यांच्याविषयी चर्चा करणं हा जो कॉन्सेप्ट होता हा पहिल्यांदा आत्ता शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाला आहे. तर आता ही सुरुवात झाली आहे, तर नक्की काहीतरी मार्ग निघेल. अब्दुल सत्तारांनी म्हटलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माझ्या मतदारसंघात तरी मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे. काय राष्ट्रीय असं सूत्र असणार आहे? मला वाटतं तो त्यांचा स्वतःविषयी त्यांनी एक स्वतःचं मत एक व्यक्त केलं असेल. पण पक्ष म्हणून, सरकार म्हणून भाजप आणि शिवसेना शिंदे हा एकत्रित आम्ही काम करतो आहे. मला वाटत नाही त्याच्यावरचा निर्णय एक जर दोन्ही पक्षांना मिळून एकत्रित जर निर्णय घेण्याचा असेल ते पक्षाचे नेते, दोन्हीकडचे प्रमुख नेते त्याच्यावर निर्णय घेतील. त्याच्यावर तुम्हाला मायनर किती वाजता होईल, काय होईल हे सगळं तुम्हाला देण्याचे असेल तर आणखीन 2 ते 3 दिवसानंतर अशाच पत्रकार परिषदेमध्ये त्याची सर्व माहिती आपल्यासमोर येणार आहे. आत्ता बसेस बुकिंग करण्याची प्रोसेस चालू आहे. असंख्य बसेस एकच आहे, बसेस यांची आणि बसेस बुकिंग ही मागणी भरपूर आहे. पण आत्ताच्या घडीला मला विचाराल तर एवढ्या बसेस बुकिंग केल्यानंतर ते मुंबईच्या शहरांमधनं फिरायला तर पाहिजेत, त्या आल्या तर पाहिजेत, रिव्हर्स घेऊन पुन्हा मागे जायला तर पाहिजे. तर ती व्यवस्था होणं गरजेची आहे. बसेस बुकिंग करणं, येणं, माणसं येण्याची तयारी जी आहे ती पुष्कळ आहे. लोक स्वतःहून यायला तयार आहेत, पण त्यांची व्यवस्था या शहरात व्हायला पाहिजे. आणि त्याच संदर्भातली आत्ताच आमची मीटिंग मुंबई कमिशनर पोलीस यांच्याबरोबर होती. आम्ही सर्व पदाधिकारी तिकडे गेलो होतो. टेक्निकल गोष्टी त्यांनी पुष्कळशा आमच्यासमोर मांडल्या, जेणेकरून ते इकडे लोक, बाहेरगावची जी लोक येणार आहेत पण इकडे राहणारे जे आहेत त्यांचाही सणाचा दिवस आहे, तर यांनाही त्रास होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आजही संख्या जी आहे ती जसा दसरा जवळ येईल त्याला आणखीन काही दिवस आहेत, ही संख्या त्याहीपेक्षा आणखीन वाढेल. लोकांची गर्दी जमा करून शिंदे गट याचा दसरा मेळाव्याचा इव्हेंट करतील. आता कसं आहे, मी त्या दिवशी म्हणालो होतो की इव्हेंट केला जातोय तो त्यांच्याकडनं, कारण त्यांना गटप्रमुखांची एक मिटिंग घेऊन त्यांना रंगीत तालीम घ्यावी लागली. कसं बोलायचं, काय बोलायचं, स्टेजवर कोण बसतील, ही रंगीत तालीम होती. त्याच्या इकडे इव्हेंट करण्याची गरज नाही. इकडे ओरिजिनल बाळासाहेबांचे विचार मांडले जाणार. बाळासाहेबांवर काम केलेले असंख्य सहकारी आहेत, ते आपले विचार बोलणार आहेत. त्याच्यामुळे इकडे इव्हेंट करण्याची गरज काय. आता लोकांना येणाऱ्या सोयी सुविधा जर द्यायच्या असतील तर त्याला इव्हेंट म्हणत असाल तर ही महाराष्ट्रातल्या जनतेची तुम्ही थट्टा करताय. जे तिकडचे कोण म्हणतात की इव्हेंट करतायत याचा अर्थ बाळासाहेबांच्या विचारांची तुम्ही थट्टा करताय, बाळासाहेबांबरोबर प्रेम करणाऱ्या लोकांची तुम्ही थट्टा करताय असं मी म्हणेन. तुमचा एक टीजर लॉन्च झाला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं एक नेता एक पक्ष आणि एक विचार एक लोक, पण एक निष्ठा हा जो शब्द आहे तो वगळला आणि त्याच्यावरूनच शिवसेनेने पुन्हा एकदा एकनिष्ठा जी आहे, जर एकनिष्ठा नसती तर सरकार स्थापन झालं असतं का.
कुठचाही पक्ष राजकारणात आल्यानंतर त्याची एकनिष्ठा अशी असते की आम्हाला जाऊन सरकारमध्ये बसायचं आहे. उद्या मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण बसणार म्हणजे काय आहे? एकनिष्ठ आहे. मुंबई सरकारमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री होणार म्हणजे काय आहे? एकनिष्ठ आहे. ज्यावेळी ते मुख्यमंत्री जर सर्व लोकांना बरोबर घेऊन आणि ते पण शिवसेनेच्या धनुष्यबाणावर जे निवडून आलेले आहेत अशा सर्व लोकप्रतिनिधींना एकत्रित घेऊन ते मुख्यमंत्री झालेत. एकनिष्ठा सांगायची गरज नाही आहे. मला नाही वाटत त्याच्यातनं एकनिष्ठा आणखीन काय वेगळी सांगायची गरज आहे. असं आहे का की तुमचं सांगितलेलं ऐकलं तर एकनिष्ठा आणि तुमचे विचार नाही पटले तर एकनिष्ठा नाही, असं आहे का? म्हणजे एकनिष्ठ आता तुम्ही जे बोलताय त्याच्यावरनं सत्ता आणि एकनिष्ठ असं ते सांगून कसं आहे? राजकारणात मी म्हणालो, राजकारणामध्ये एकनिष्ठा म्हणजे एका विचाराची लोक एकत्रित येतात आणि त्यामध्ये आपली सत्ता स्थापन करतात. मग महानगरपालिका असेल, सरकार असेल, पण ते एकनिष्ठ असतात म्हणूनच सरकार स्थापन होतं. जर ते एकनिष्ठ नसतील आपल्या तत्वांशी, मतांशी, विचारांशी, तर ते सरकार स्थापनच होणार नाही ना. दसरा मेळाव्याच्या मंचावरून काही राजकीय चमत्कार पाहायला मिळेल का? याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आत्ताच दिले. असं एक प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी झाली होती त्याच्यातही हा प्रश्न आला होता की इलेक्शन कमिशनमध्ये काय म्हणून आपण अर्ज अप्रोच झालेले आहेत. हाच प्रश्न तुम्हालाही आहे काय, म्हणजे आपण तिथे काय स्टेटस मेन्शन केले? मुख्य नेता आम्ही जे डॉक्युमेंट सिग्नेचर्स केलेले मधल्या काळामध्ये निवडणूक आयोगाला कागदपत्र जी हवी होती, लोकप्रतिनिधी त्यांच्या सिग्नेचर्स, त्याच्यानंतर आमच्याकडे असलेले रँक अँड फाईलप्रमाणे जे येतात ते सर्व जिल्हा तालुक्याचे जे आम्ही दिलेत पदाधिकारी, त्याप्रमाणे ते आमच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत. पण शिवसेनेचं पक्षप्रमुख पद हे शिवसेनेच्या पक्षाचं प्रमुख पद असं मानलं जातं घटनेत. तर मग शिवसेना तुमची असं म्हणतात ते पक्षप्रमुख पद काय आपण मुख्य नेते म्हटल्यानंतर पक्षप्रमुख आणि मुख्य नेते याच्यामधला फरक एक पर्टिक्युलर नेम दिलेला आहे त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये खरं होतं ते शिवसेना प्रमुख हे पद होतं. शिवसेना प्रमुख हे त्या घटनेप्रमाणे आजही ती घटना आपण पहा, त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुख म्हणून हे पद होतं. शिवसेना प्रमुख हे पद मी घेणार नाही हे उद्धवजींनी त्यावेळी सांगितलेलं होतं आणि म्हणून ते पक्षप्रमुख म्हणून लावत होते. सर, सुनील महंत यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, कशा पद्धतीनं पाहतात? बंजारा समाजाचे एक नेते त्यांनी आपल्यासोबत आलेले होते. आनंदाची गोष्ट आहे, त्यांना त्यांचे विचार पटले असतील. ते यावेळी पुष्कळ वेळा भेटलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आणि मीडियातनं जे आलेलं आहे ते मला याची कल्पना आहे की त्यांनी सांगताना मागच्या वेळी आमचे राठोड यांच्यासाठी मंत्रिपद त्यांना मिळावं याच्यासाठी पण मागणी करणारे महंतच होते आणि तेच महंत आता त्यांच्याकडे हजर झालेले आहेत. पावस्कर साहब, दशहरा रैली को लेकर क्या तैयारी हो रही है? कहाँ कहाँ से लोगों को बुलाया जा रहा है? क्या दूसरे राज्यों से भी लोगों को बुलाया जा रहा है? बाकी के राज्य के जो राज्य प्रमुख हमारे साथ जो आए हैं वो तो आने वाले ही हैं, उनको बुलाने की ज़रूरत नहीं है. बट उसके साथ साथ एक चीज़ भी जाहिर है कि हमारे जो लोग लोकप्रतिनिधि हैं, आमदार, खासदार, उपनेते, नेते, ये लोगों को एक उत्सुकता तो है कि ये पहली बार हो रहा है, इस बड़े पैमाने पे हो रही है. सब लोग अलग जाके कुछ शिवसेना प्रमुख के बारे में हमें सुनने मिलेगा. शायद पीछे क्या क्या हुआ है बाला साहब के साथ या बाला साहब ने क्या बताया उस बारे में हमें सुनने मिलेगा. इसके लिए ज़्यादा से ज़्यादा मेरे ख्याल से आज तक इतनी भीड़ नहीं हुई है, इतने लोग नहीं आए, इतने लोग आपको देखने मिलेंगे वहाँ पर. भीड़ ज़्यादा रहेगी, लोग ज़्यादा रहेंगे, उनको लाने की ज़रूरत नहीं है. सिर्फ जो लोग हमारे विधायक लोग और बाकी के लोग उनको ला रहे, एटलीस्ट वो मुंबई में आने के बाद उनको पानी पीने के लिए मिलना चाहिए, टॉयलेट मिलने चाहिए, वो तो सुविधा हमें देनी है. अगर हम उनको वो भी सुविधा नहीं देंगे तो कोई मतलब नहीं रहेगा. इसका मतलब हम ला नहीं रहे, जो आते हैं उनको हम सुविधा देने की कोशिश कर रहे हैं. अच्छा, क्या एकनाथ शिंदे रैली को जो संबोधित करेंगे वो शिवसेना प्रमुख की बतौर संबोधित करने वाले हैं या मुख्यमंत्री बतौर संबोधित करने वाले हैं? क्या जो है रूपरेखा दी जाएगी? ये दोनों चीज़ें, वो प्रमुख भी है लेकिन उसके साथ साथ उनके ऊपर जिम्मेदारी महाराष्ट्र के मुख्यमंत्री के ऊपर जिम्मेदारी भी है. ये तो हम नहीं बोल सकते कि आप ये बोलने वाले कि ये बोलने वाले. बट महाराष्ट्र की जनता के जो कुछ सवाल होंगे, जो तकलीफ़ें होंगी वो दूर करना है. उसके लिए प्रशासन को हेल्प करके, प्रशासन की ताकत लेके वो लोग काम करने वाले हैं एज ए मुख्यमंत्री.
बट उसके साथ बाला साहब की जो विचारधारा है उस विचारधारा को भी आगे बढ़ानी है। पहली बार ऐसा देखा जाए कि मुंबई की धरती पर एक ही विचारधारा को मानने वाले दो लोग दशहरा रैली करेंगे, 2 दशहरा रैली मुंबई में होगी और भीड़ जुटाने की बात आप भी कर रहे हैं, भीड़ जुटाने की बात वो लोग भी कर रहे हैं। लॉ एंड ऑर्डर को लेकर आपकी मीटिंग हुई होगी मुंबई पुलिस कमिश्नर से, क्या कुछ बातें हुई है और काफ़ी लॉ एंड ऑर्डर की स्थिति पैदा हो सकती है? क्योंकि आप भी लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन कोई पैदा होगी ऐसा लगता नहीं है। उतने तो मुंबई पुलिस सक्षम है, महाराष्ट्र पुलिस सक्षम है, यहाँ की सरकार उतनी सक्षम है। ये कोई लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम होगा ऐसा मुझे लगता नहीं है। आने वाले को सुविधा देनी है। ट्रैफिक में अगर उनको कोई तकलीफ नहीं हो जाए, टाइम पे जाके वो पहुँचे, चाहे वहाँ जाके शिवाजी पार्क में भी जाके जो पहुँचने वाले लोग हैं वही रोड से आने वाले हैं ना, हम लोग भी, हमारे लोग भी वही रोड से आने वाले, उनको कोई तकलीफ नहीं होनी चाहिए, उनको सुविधा होनी चाहिए। दोनों चीज़ें सरकार करके भी है और शिव सैनिक अच्छी ढंग से आके यहाँ की रैली पूरी करके वो वापस जाने चाहिए, उनको कोई तकलीफ नहीं होनी चाहिए, उसकी भी कोशिश चल रही है। कौन सबसे ज़्यादा जुटाएगा ये भी देखा जाएगा। भीड़ जुटाने से मैं कहूँगा कि भीड़ सुनने के लिए खुद होके जब लोग आते हैं, बाला साहब के विचार सुनने के लिए खुद होके जब आएंगे, आप ही तो बोलने वाले हैं बाद में कि किसके पास भीड़ ज़्यादा जुट गई, वो आपके कैमरे बताएंगे, हम लोग बोलने की क्या ज़रूरत है। सर एक क्लैरिफिकेशन है, आपने अभी कहा कि ये जो रैली संबोधित करेंगे शिंदे साहब, वो संबोधित करेंगे एज पक्ष प्रमुख और मुख्यमंत्री, पर आज केसरकर जी ने कहा कि अभी तक उस पर डिसीजन नहीं हुआ है। कल सत्तार जी ने कहा कि इस पर डिसीजन हो चुका है कि वो पक्ष प्रमुख है। इस पर कोई क्लैरिटी नहीं है सर, थोड़ा सा क्लियर कर देंगे? नहीं, उसको क्या क्लैरिटी, आपको क्या अलग चाहिए उसमें? शिवसेना प्रमुख बतौर जो है पक्ष प्रमुख, वो पक्ष के मुख्य नेता है, वो पक्ष प्रमुख है। हमारे पक्ष के मुख्य नेता वही है, डिसीजन फाइनल कुछ भी हमारे के बारे में लेना है तो लेने का। रही बात, वो अगर पक्ष प्रमुख के नाते से उस रैली को संबोधित करेंगे, उसके साथ साथ उनके ऊपर जिम्मेदारी एक महाराष्ट्र के मुख्यमंत्री करके भी है। चाहे वो हमारे पक्ष के जो लोग सुनेंगे, जो लोग महाराष्ट्र को कुछ, वो लोग अलग कुछ बोलने वाले हैं महाराष्ट्र की जनता के लिए, तो जो हमारे पक्ष के नहीं है, हमारे शिव सैनिक नहीं है, बट वो महाराष्ट्र की जनता तो है, तो जनता को थोड़ा वो अलग ट्रीट करने वाले हैं। महाराष्ट्र की जनता के लिए भी एक ही मैसेज चला जाएगा। जैसा आपने कहा था कि ये रैली ऐसी होगी कि अभी तक हुई नहीं है, ऐसी रैली होगी, उस टारगेट दिया गया है कि 2 लाख लोगों को इकट्ठा किया जाएगा, ऐसा कुछ ऐसी बात? ऐसी कोई टारगेट नहीं है, बट इससे पहले भी जितनी रैलियाँ मैंने देखी है शिवसेना प्रमुख की जो हुई है, उसके जो रिकॉर्ड ब्रेक होते आए उससे भी ज़्यादा रही, ये मैंने कहा है। अच्छा, जिस तरह से कल रश्मि ठाकरे जो है खुद शिंदे साहब के गढ़ में पहुंची और वहां पर आशीर्वाद लिया उन्होंने, तो ये कहीं ना कहीं एक दबाव बनाने की कोशिश है या टारगेट करने की कोशिश लग रही है आपको? शिंदे साहब का गढ़ ऐसा आपको किसने बोला? थाना तो सबका है। थाना के देवी, अगर वहाँ देवी के लिए सब लोग जाते हैं और वहाँ जाने के बाद अगर वो कोई दबाव ये नहीं है, किसी को अगर नमस्कार करने जाना है देवी के पास या कोई मंदिर में जाना है तो कोई गलत नहीं है। इस बात में कितनी सच्चाई है? एनसीपी आरोप लगा रही है कि बीजेपी आप लोग के कुछ चुनाव क्षेत्रों पर अपनी नजर बनाए हुए, और ये भी खबर है बात पर अनबन भी हुई है, आप की सीट हो, थाने की सीट हो, ये आप लोग ऐसा शुरुआत मत कीजिए उसमें कुछ देने के लिए। अभी तक हमारे पास इस बारे में कोई भी आया नहीं है, बताया नहीं है, और ऐसी कोई अनबन नहीं है, अनबन हो ही नहीं सकती है। मैंने जब बोल दिया कि देखो, अगर 1,60,000 एम्प्लॉयज़ खाली बीएमसी के, इससे पहले झगड़े करते थे, आंदोलन करते, बोनस किया, सब कुछ मिलने वाला है, तो क्यों इतनी अनबन रहेगी? सर, विधायक और सांसदों को कुछ जिम्मेदारी दी है कि लोगों को लाना चाहिए, किस तौर पे लाना चाहिए, कितने बुक करने चाहिए व्हीकल्स वगैरह? मेरे ख्याल से ऐसा है कि जब अगर विधायक मैं भी रहा हूँ, विधायक हो या बाकी जो पोस्ट पे जो लोग रहते हैं, वो हमारी एक जिम्मेदारी होती है। पक्ष की अगर इतनी बड़ी रैली हो रही है तो मेरी खुद की जिम्मेदारी है, उसके लिए किसी के ऊपर जिम्मेदारी देने की ज़रूरत नहीं है। पक्ष प्रमुख कभी बोलते नहीं कि इतने लाओ और उतने लाओ,
वो मेरी जिम्मेदारी है। कल अगर मेरे पक्ष का कोई रैली हो रही है तो मैं इतने लोग मेरे सहयोगी के साथ मैं पहुंचने वाला हूँ, या लोग हमारे जो होते हैं वो भी पदाधिकारी या शिवसैनिक होते हैं, वो भी अपनी इच्छा बोलते हैं कि सर आप तो जाने वाले मुंबई, मुझे भी लेके जाइए, तो आप लेके जाए, आप काली बस ने आप बसेस कीजिए, हम लोग तो ज़्यादा आने वाले। उनको भी ये नहीं कर सकते, मना नहीं कर सकते, उनको भी लेके जाना है। वो जिम्मेदारी वो लोक प्रतिनिधि की है। दोनों गुटों के द्वारा पोस्टर कहे या फिर टीजर कहे लॉन्च किया है, आरोप और प्रत्यारोप दोनों लगा रहे एक दूसरे। जैसे आपका पोस्टर कहा जा रहा है कि हम विचारों के वारसदार हैं, वहाँ से कहा जा रहा है कुछ, तो फिर उस पर क्या करें? मैंने अभी बोल दिया उसके ऊपर। हिंदी में अच्छा, इस बारे में ये दोनों को आप जो बोलते हैं उनको एडवर्टाइज क्या करनी है, हमें क्या देना है, हमें जो वहाँ पर देना है वही हम बोल रहे हैं। शिवसेना प्रमुख के जो विचार है वो विचार हमें उनके सामने रखने हैं, जो इतने सालों से उन्होंने रखे नहीं है, जो रखना चाहते थे वो नहीं हुआ है। ये हम लोग बार बार बोल रहे हैं कि शिवसेना प्रमुख बाला साहब जी के विचार है वो हम आपके सामने रखना चाहते हैं। युवा सेना की आपने कहा कि बाला साहब ठाकरे इनके विचार जो है वो लोगों के सामने, जो अभी तक आए नहीं है, वो लोगों के सामने लाने की कोशिश आपकी ओर से की जाएगी। क्या अभी तक पिछले 55 सालों में बाला साहब ठाकरे के ऐसे कुछ विचार थे जो लोगों तक अभी तक आए नहीं है, उद्धव जी ने वो प्रेजेंट नहीं किए हैं, जो अब एकनाथ शिंदे उस बारे में बातें कर सकते हैं? बाला साहब जाने के बाद उनकी जो विचारधारा थी उससे ये अलग जा रहे थे। मुद्दा वही था कि ये लोग अलग जा रहे थे। इस बार हमें बताना है कि बाला साहब की विचारधारा जो है वही लेके हमें आगे चलनी है। बाला साहब का नाम जब उद्धव जी सीएम हो गए तो उसके बाद हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे, ये हिंदू हृदय सम्राट निकाला गया और वंदनीय कहा गया। क्यों गया, कहा गया हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे? ये जो विचारधारा है, ये उनके विचार है, वो लोगों तक रखने हैं। मला एक प्रश्न आहे आता, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत, तर धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाकडे राहणार? याच्याबाबत निवडणूक आयोग सांगू शकेल। निवडणूक आयोग मला असं वाटतं, मी तुम्हाला आता उत्तर दिले, काही उत्तर मी शीतलताईंना सांगेन, तुम्ही त्याची उत्तरं द्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।